एक्झाम मध्ये आता किती मिळाले तुला 10वी बोर्ड एक्झाम? 94.40. 94.40 हा एक जादुई आकडा आहे. नाही की बोर्डामध्ये तेव्हा पेपर चेकिंग होतं, ते त्रिस्तरीय पेपर चेकिंग असते. एक्झामिनर, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर त्याही पेपरच्या अनुषंगाने तुझे पर्सेंटेज अधिक वाखाणण्याजोगे आहे. तर मला एवढं विचारायचं आहे यश, की एकंदर तुझे जे पर्सेंट आहे या पर्सेंट मध्ये घरच्या अभ्यासाचा किती टक्के वाटा आहे? सगळंच 100%. 100% करेक्ट आहे. म्हणजे ओपन बुक टेस्ट पेपर सोडवण्याचा तुला काय फायदा झाला? ते कॉन्सेप्ट वेळवेळा ते हे झाले रिवाइज वगैरे आणि त्यामध्ये क्लिअरिटी आली कॉन्सेप्ट मध्ये. बरं, व्हेरी गुड. ओके. की जेव्हा काउन्सलर आपल्या घरी येतात जीनियसच्या माध्यमाने आणि काउन्सिलिंग करतात, त्याचा काही फायदा तुला झाला काही? हो, त्यांनी मला गाईड केलं पूर्ण पेपर पर्यंत आणि त्यांनीच मला सांगितलं क्वेश्चन कसे सोडवायचे आणि बोर्ड मध्ये कसं होतं. कॉन्फिडन्स दिला त्यांनी बोर्डसाठी. अरे वा, चला. हे खूप हाय लेवल एक्झाम्स होते आणि त्यांनी माझे एकदम स्ट्रॉंगली बिल्ड झाले सगळे कॉन्सेप्ट. ओके ओके. मॅथ्स मला खूप हेल्प झाली त्यांनी. अरे वा, व्हेरी गुड. आणि बोर्डासारखं एक वातावरण तिकडे होतं? हो, माझे भीती नाही वाटली बोर्डची एक्झाम देताना. ओके ओके. म्हणजे त्याच्या आधीच तुझ्या त्याच्या रंगीत परीक्षा होऊन गेल्या. जिनेसच्या माध्यमातून खूप फायदा झाला मला, कारण की माझा 9th पर्यंत स्कोर तसा ॲव्हरेज 89 आणि जेव्हापासून मी त्याच्यात गेलो तेव्हा सगळे कॉन्सेप्ट वगैरे सगळं क्लास टेस्ट सगळं एकदम आउट ऑफ 100% यायला लागले. 10वीचे विद्यार्थी असतील किंवा अजून कोणत्याही क्लासचे, तर त्यांनी जीनियस लावावं की नाही, तू काय सांगतो? नक्कीच लावा. त्याचा फायदा त्यांना होईल? हो, बिलकुल होईल.